नमस्कार मित्रांनो, हिवाळा सुरू झाला की आळस, थंडी, सर्दी, खोकला, वजन वाढ, त्वचा कोरडी होणे अशा अनेक समस्या सुरू होतात. पण जर सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर संपूर्ण हिवाळा निरोगी राहू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यातील बेस्ट मॉर्निंग रुटीन, जे आपण फॉलो केलं तर आपण हेल्दी राहू आणि आजारांपासून दूर राहू. अगदी सोपं आणि घरगुती पद्धतीचं हे रुटीन आहे. टिप नंबर 1, उठण्याची योग्य वेळ. सकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान उठणं खूपच महत्त्वाचं आहे. थंडीमुळे लगेच उठणं कठीण वाटतं. थंडीमुळे उठायला कंटाळा येतो, म्हणूनच आधी चादरीतच हातपाय हलवा. उशिरा उठल्यास आळस, गॅस, वजन वाढ, या समस्या निर्माण होऊ शकतात. टिप नंबर 2, उठल्यावर पहिलं काम जीभ स्वच्छ करा. कोमट पाण्याने तोंड धुवा. एक ग्लास कोमट पाणी घ्या. लिंबू आणि मध किंवा 2 थेंब तूप यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता कमी होते. टिप नंबर 3, योग व श्वसन. हिवाळ्यात शरीर गरम ठेवणं महत्त्वाचं आहे. सूर्यनमस्कार 5 ते 10 मिनिटं करा. कपालभाती, अनुलोम विलोम, पवन मुक्तासन, थंडीत थेट जिमला जाऊ नका, जड व्यायाम करू नका. टिप नंबर 4, सूर्यस्नान करा. सकाळच्या उन्हात 10 ते 15 मिनिटे बसा. हात, पाय, मान उन्हात ठेवा. व्हिटॅमिन डी मिळतं. हाडं मजबूत होतात, नैराश्य कमी होतं.
टिप नंबर 5, आंघोळ योग्य पद्धतीने करा. कोमट पाणी वापरा. आंघोळीआधी थोडंसं तेल लावा. डोक्यावर फार गरम पाणी टाकू नका. टिप नंबर 6, त्वचा व केसांची योग्य काळजी घ्या. शरीराला मॉइश्चरायझर लावा. ओठाला तूप आणि लिप बाम लावा. आठवड्यातून 2 वेळा केसांना तेल लावा. टिप नंबर 7, हिवाळ्यातील बेस्ट नाश्ता घ्या. पोहे प्लस शेंगदाणे, डाळीचा डोसा, अंडी, दूध, सूप, खालील गोष्टी टाळा. फ्रीजचं पाणी, थंड दही, रिकाम्या पोटी चहा, मनासाठी सकाळची सवय. 5 मिनिटे ध्यानधारणा करा. देवाचं स्मरण करा. मोबाईल लगेच हातात घेऊ नका. टिप नंबर 9, चहा कधी घ्यायचा? नाश्त्यानंतर 30 मिनिटांनी घ्यायचा. आलं, तुळस, दालचिनीचा चहा उत्तम. जर तुम्ही हे मॉर्निंग रुटीन पाळलं तर रोगप्रतिकार शक्ती वाढेल, वजन नियंत्रणामध्ये राहील, त्वचा चमकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये विंटर लिहा. चॅनल सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका छानशा आणि उपयुक्त माहितीसोबत. तेव्हापर्यंत हे मॉर्निंग रुटीन फॉलो
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.